ठाण्याचा राजा घडवतोय 11 जागृत मारुती रायांचे दर्शन. 5 पाखाडी साकारला पुरातन मंदिराचा देखावा. वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या 5 पाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील 11 जागृत मारुतीरायांचे दर्शन घडवले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून 11 मारुतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ लागली आहे. 1987 मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिराची वारी करणे, आर्थिकदृष्ट्या आणि सांसारिक अडचणींचा डोंगर पार करून पूर्ण करणे शक्य होत नसते. याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिरे, शिल्पे साकारून ठाणेकरांच्या भारतातील मंदिराचे दर्शन 5 पाखाडीमध्येच घडवले आहे. सन 1979 पासून आजतागायत शहीद स्मारक राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील सरार ए शरीफ दरगाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन, युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी महाल, जोधा अकबर महाल, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्यात केवळ नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोचवली आहे. यंदा या मंडळाने राज्यातील 11 जागृत मारुती मंदिराचा देखावा उभारला आहे. अष्टविनायकाच्या धर्तीवर 11 मारुतींचे दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. त्याच अनुषंगाने 17व्या शतकात प्रतिष्ठापित केलेले शहापूर सातारा येथील सुन्याचा मारुती, मसूर सातारा येथील मसूर मारुती, चाफळ सातारा येथील दास मारुती, वीर मारुती, शिंगणवाडी सातारा येथील खडीचा मारुती, उंब्रज सातारा येथील मठातील मारुती, माझगाव येथील माझगावचा मारुती, बहेर सांगली येथील बहेचा मारुती, मनपाडळे कोल्हापूर येथील मनपाडळेचा मारुती, पारगाव कोल्हापूर येथील बाळ मारुती आणि शिराळे सांगली येथील वीर मारुती या 11 मारुतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यासाठी 4 विशाल स्तंभावर फायबर, लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून 61 बाय 20 फूट आकार मानाचे दगडी भिंत घासावी असे 50 फूट उंचीचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात 20 बाय 20 फूट आकारमानाचा गाभारा, 41 बाय 20 फूट आकारमानाचे सभामंडप, 10 बाय 20 फुटांचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे. आकर्षक विचित्र रोषणाईने या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे. या मंदिराची सजावट मंदार मोहन यांनी केली आहे. नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाण्याचा राजा प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, खजिनदार दीपक भंडारत यांच्यासह शेकडो सदस्य गणरायाच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम केले. माझं नाव संदेश कमळाकर प्रभू आहे आणि आम्ही यावर्षी जे रामदास स्वामींनी जे 11 मारुतींची स्थापना केली होती तिथे ते लोकांना जाता येत नाही, त्यांना दर्शन घेता येत नाही, त्यांना इथे दर्शन व्हावं म्हणून आम्ही इथे 11 मारुती मंदिराची स्थापना केली. तर पूर्वी आम्ही मीनाक्षी मंदिर केलं होतं, 12 ज्योतिर्लिंग केले होते. गेल्या वर्षी आम्ही विष्णूचे 10 अवतार केले होते. त्याच्यापूर्वी आम्ही देवदासचा सेट केला होता. जे लोकांना बघता येत नाही, जेणेकरून लोकांना चांगले चांगले देखावे बघताय म्हणून आम्ही इथे मोठमोठे देखावे दरवर्षी करत असतो. किती वर्षाची परंपरा आहे? आमची 70 वर्षाची परंपरा आहे. आम्ही दरवर्षी असेच मोठमोठे सेट बनवत असतो आणि मेन म्हणजे आम्ही इथे प्लॅस्टर पेपरचा उपयोग केलेला नाही. आम्ही इथे कम्प्लीट फायबरचा उपयोग केलेला आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे पुढच्या वर्षी की इको फ्रेंडली गणपती मूर्ती स्थापना करायची. संध्याकाळी आमच्या इथे बरीच लाईन असते दर्शनासाठी. नवस पडण्याशिवाय खूप लोकांची गर्दी असते, जेणेकरून लोकांची नवस लोकांना तेव्हा पावतो आणि लोक त्याची नवस पेटतात. म्हणजे शक्ती आणि भक्तीचं प्रतीक आहे गणपती. अध्यक्ष संदीप पवार आहेत, उपाध्यक्ष संदेश प्रभू आहेत आणि मंडळाचे प्रमुख सल्लागार जितेंद्र आव्हाड साहेब आणि मनीष प्रधान साहेब आहेत. मला इकडे यायला खूप आवडतं. आम्ही दरवर्षी येतो. इकडे 11 मारुतींचं मंदिर आहे, तर म्हणून आम्ही लांबून इकडे प्रवास करतो.
ऐकलंय की हा नवसाचा गणपती आहे, म्हणून इकडे जी पण इच्छा मागितली पूर्ण होते. आम्हाला दरवर्षी इकडे येऊन एकदम मन मोकळं होऊन एकदम मस्त वाटतं. तर सगळ्यांनीच इकडे आलं पाहिजे. खूप छान मंदिर आहे. मी म्हणेल दरवर्षी काहीतरी वेगळं असतं. असं नाही की एका वर्षी मी दरवेळेला चक्कीच होऊन जाते की काय नवीन केलेलं आहे. तर दरवर्षीच चांगलं असतं, वेगवेगळं असतं. खूप विचार करून ही लोक डेकोरेशन करतात, वेगवेगळे थीम ठेवतात. तर बघायला मजा वाटणार. मला पण खूपच आवडते. ते खूपच छान नेहमी दर्शन आम्हाला मिळतात चांगल्यापैकी आणि खूप चांगलं डेकोरेशन असतं. यावेळी मारुतीचं आहे ते बघून अजूनच छान वाटलं आम्हाला. तुला पहिले एकाच ठिकाणी बघायला भेटले तर खूपच छान वाटतंय.